श्री स्वामी समर्थ. आपल्यासोबत आहेत श्रीमंत मालोजीराजे तिसरे राजेसाहेब अक्कलकोट. तर यांना आपण काही क्वेश्चन करणार आहेत. यांचा जो अक्कलकोट मध्ये प्रोजेक्ट चालणार आहे तर त्या प्रोजेक्ट बद्दल आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊ. तर हा प्रोजेक्ट आहे अनुभूती नावाचा. अनुभूती नाव का ठेवण्यात आलं तर जेव्हा मला अनुभूती झाली तेव्हा आपण हा प्रोजेक्ट अनुभूती सुरू केला. ह्या प्रोजेक्ट मध्ये बेसिकली आज अक्कलकोट मध्ये ज्या गोष्टी नाही आहेत त्या आपण एका अंडर वन रूफ आणायचा प्रयत्न करतोय. तर ह्या प्रोजेक्ट साठी आपण आपल्या राजघराण्याकडनं 40 एकर जमीन आपण ह्या प्रोजेक्ट साठी आपण दान केलेली आहे. त्याच्यामध्ये जे काय काय गोष्टी घातलेल्या आपण आहेत इन्व्हॉल्व केलेल्या आहेत त्या सगळ्या अक्कलकोटच्या नागरिकांना किंवा अक्कलकोटच्या भक्तांनी मला ज्या काय काय कंप्लेंट्स दिल्या होत्या त्याच आपण ह्या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हॉल्व केलेल्या आहेत. आणि आपण अक्कलकोटला म्हणजे भविष्याच्या दृष्टीने कसं पाहतो? अक्कलकोट हे जे एवढं ब्युटिफुल देवस्थान आहे तर आपल्याला बघायला गेलं तर अक्कलकोट मला शेगाव पेक्षा जरा अधिक सुंदर करायचं आहे. तर त्या लेवलची मॅनेजमेंट मला अक्कलकोटला आणायची आहे. त्याच्यासाठी माझे सगळे प्रयत्न चालू आहेत. पण कसं आहे, रोम वॉज नॉट मेड इन अ डे म्हणतात तसं ते एका दिवसात होणारी गोष्ट नाही आहे. त्याला थोडासा काळांचा वेळ लागेल आणि सर्व लोकांचा सपोर्ट पण लागेल त्यासाठी. आणि महाराजांची जी मूर्ती उभारणार आहेत आपण अक्कलकोट मध्ये त्याची उंची किती असणार आहे? तर आपण ह्या प्रोजेक्ट मध्ये महाराजांची एक मूर्ती करतोय पाण्याच्या तळ्यामध्ये. ती 108 फुटाची आपण पंचधातूमध्ये ती मूर्ती करणार आहे. त्याच्या खाली 22 फुटाचा कमळ आहे आणि त्याच्या खाली पॅलेसचं जे वरचं स्ट्रक्चर आहे तेच आपण तिथं इनकॉर्पोरेट करत आहे. त्यावरती पाण्यामध्येच करणार आहे. त्याच्या अवतीभोवती जर का बघायला गेला तर महाराजांच्या डावीकडच्या साईडला आपण एक फूड कोर्ट करतोय. उजवीकडे एक पंचकर्म रिसॉर्ट करतोय. आणि महाराजांच्या मागच्या भागात जे आहे ते आपलं शाही हत्ती पाळायचं म्हणजे खूप लहानपणापासून इच्छा होती. तर ते आपण हत्तीचं पण स्थान त्याच्यामध्ये घेतो आहे. तसंच महाराजांच्या समोरच्या भागामध्ये जर का आपण मास्टर प्लॅन बघितला तर त्या समोरच्या भागामध्ये आपण महाराजांचं जीवनचरित्र एका गुफेच्या प्रकारात दाखवत आहे. त्याच्याच साईडला आपण एक अपार्टमेंट स्कीम करत आहे. आजकाल लोकांना हॉटेलमध्ये राहायची आवड नाही आहे तर अपार्टमेंट पाहिजे असतं. आणि हा प्रोजेक्टच्या माध्यमातून आपला मेजर कॉज आहे की आपल्याला मेडिकल अक्कलकोटचं फ्री करायचं. जसा पूर्वी काळी फक्त फूड क्लोथिंग शेल्टर अन्न वस्त्र निवारा आहे 3च बेसिक रिक्वायरमेंट होते. तसंच माझं असं इच्छा आहे की त्यात आपण एज्युकेशन आणि मेडिकल पण ऍड केलं पाहिजे. पण ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण ह्या प्रोजेक्टमध्ये एक हॉस्पिटल पण करत आहे. त्या हॉस्पिटलचं इट्स गोइंग टू बी अ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि विच विल बी रन फ्री ऑफ कॉस्ट इन द कमिंग फ्यू इयर्स जेव्हा कसं हे प्रोजेक्टच्या कम्प्लिशनला येतं. खूपच सुंदर. आणि एक लास्ट क्वेश्चन होता, जर अक्कलकोटमध्ये काही ऍड करायचं असेल किंवा अक्कलकोटमधून काही रिमूव्ह करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता? अक्कलकोटमध्ये आता ऍडिशनचीच गरज आहे. रिमूव्हल तर काही गरज नाही आहे. त्याच्यातच आपल्याला अजून जेवढा वाढ होणार तेवढा त्यातच प्रोग्रेस होणार. मला रिमूव्ह वगैरे काही करायचं नाहीये. मला फक्त अक्कलकोटच्या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये आणि सगळ्या गोष्टी मला जरा लवकरात लवकर